चला तर आपण अपूर्णांकाची बेरीज पाहूया आता, पण कशी, ज्यावेळेस छेद समान असेल, दोन्ही अपूर्णांकाचा छेद कसा असेल, छेद समान असताना. आता काय पाहिलं आपण, अपूर्णांकाची बेरीज, दोन्ही अपूर्णांकाचे जर छेद समान असेल तर अपूर्णांकाची बेरीज कशी करायची, खूप इझी आहे. दोन्ही अपूर्णांकाचे जर छेद समान असेल तर अपूर्णांकाची बेरीज करण्याची पद्धत एवढी सोपी आहे की अगदी तिसरीच्या चौथीच्या मुलांना नाही सांगितले तरी कळणार आहे. समजा हे मी म्हटलो एक अपूर्णांक आहे ए छेद बी आणि प्लस दुसरा अपूर्णांक आहे एक्स छेद बी. दिसायला पहिला अपूर्णांक आहे ए छेद बी आणि दुसरा अपूर्णांक आहे एक्स छेद बी. काय दिसून राहिले त्या ठिकाणी, पहिल्या अपूर्णांकाचा छेद सुद्धा बी आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद सुद्धा बी आहे. असं असल्यावर काय करायचं, खूप सोपी मेथड आहे. दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान असल्यावर समान छेदाबद्दल समान छेद, या दोन्हीकडे असलेल्या समान छेदाबद्दल समान छेद एकदा लिहायचा, दोन्हीकडे असलेल्या छेदाबद्दल एकदा छेद लिहायचा आणि अंशाची जशी की तशी काय करून टाकायची, बेरीज करून टाकायची. म्हणजे काय करायचं, ए प्लस एक्स. इतकं सोपं आहे. दोन्ही अपूर्णांकाचा जर छेद समान असेल तर दोन्हीकडे असलेल्या त्या समान छेदाबद्दल समान छेद एकदा लिहायचा. हा दोन्हीकडे छेद सारखा सारखा दिसायला तो छेद लिहायचा छेदामध्ये इकडे आणि अंशाची जशी की तशी बेरीज करायची, ए प्लस एक्स. आता पहा याच्यावर एक्झाम्पल घेऊ. समजा हे घेतले 2/3 आणि हे घेतले 1/3. काय दिसायला याच्यात, बी ची किंमत काय आता, या दोन्ही अपूर्णांकामध्ये बी च्या जागेवर 3 आहे, इथे ए च्या जागेवर 2 आहे आणि एक्स च्या जागेवर 1 आहे. या ठिकाणी दोन्ही अपूर्णांकाचं काय आहे, दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे. समान छेदाबद्दल समान छेद कसा लिहायचा आहे का, बी दोन्हीकडे दिसायला एकदा लिहिला आहे तसं 3 दोन्हीकडे दिसायला, तर समान छेदाबद्दल समान छेद एकदा 3 आणि अंशाची जशी की तशी दिस प्लस दिस, हे प्लस हे, 2 प्लस 1 काय झालं, 2 प्लस 1 3 आणि हा छेद 3, 3 छेद 3 म्हणजे 3 1 3 म्हणजे किती आलं त्याचं उत्तर 1 आलं. ही पद्धत तेव्हाच वापरायची ज्या वेळेस दोन्ही अपूर्णांकाचा छेद सेम असेल, त्या सेम असलेल्या छेद बद्दल एकदा तसा छेद लिहायचा छेदामध्ये आणि अंश त्याचे न्यूमरेटर जशाला तसे ऍड करायचे. ही पद्धत फक्त तेव्हाच वापरायची त्यावेळेस दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान असेल. बेरजेसाठी पण तसंच आहे, वजाबाकी किंवा बेरजेसाठी. आणखीन एखादं एक्झाम्पल घेऊ. समजा हे 3/5 आणि हे घेतले 9/5. तर काय करायचं, दोन्हीकडे असलेल्या छेदाबद्दल सेम सारख्या छेदाबद्दल तो छेद लिहायचा आणि अंशाची जशी तशी बेरीज, 3 प्लस काय 9, 9 आणि 3 12, 12/5. आणखीन काही एक्झाम्पल पाहूया. 2/3 आणि हे काय झाले 4/3. तर काय समान छेदाबद्दल दोन्हीकडे असलेल्या छेदाबद्दल सारख्या सारख्या छेदाबद्दल एक छेद आणि अंशाची जशी तशी बेरीज काय 2 प्लस 4, 4 आणि 2 झाले 6 आणि 6/3 म्हणजे याला भाग बसला 2चा, 3 दोन्ही 6 किती आले 2. हे अपूर्णांकाचा छेद समान असताना बेरीज. हीच पद्धत जर वजाबाकी करायची असेल तरी हीच पद्धत, अपूर्णांकाचा छेद समान असताना. ओके, अपूर्णांकाची वजाबाकी काय असताना, छेद समान असेल तर, छेद समान असताना छेद समान असताना वजाबाकी पण तशीच करायची. समजा मी एक अपूर्णांक म्हटलोय m/n आणि दुसरा मायनस त्याच्यातून अपूर्णांक म्हटलोय p/n. तर काय करायचं तुम्हाला, समान छेदाबद्दल समान छेद n लिहायचा एकदा आणि अंश जशाला तसे वजा करायचे, काय वजा करायचे m - p. समजा मी अपूर्णांक म्हटलोय 8/3 वजा दुसरा अपूर्णांक म्हटलोय 5/3. तर काय करायचं, या ठिकाणी समान छेद असल्या समान छेदाबद्दल समान छेद 3 लिहायचे आणि अंश जशाला तसे वजा करायचे. 8 वजा 5, 8 मधून 5 गेले 3 आणि 3/3 म्हणजे 1चा भाग बसलाय, 3 1 3. मी अपूर्णांक म्हणलो 9/5 वजा 4/5. तर काय करणार, समान छेदाबद्दल समान छेद 5 आणि 9 मधून 4 गेले, योगायोगानं व्हायला बरं का, 5/5 म्हणजे 1. 10/3 वजा 1/3. समान छेदाबद्दल समान छेद 3 आणि 10 - 1 किती झाले, 10 - 1 9, 9/3, 3 त्रिक 9 म्हणजे काय आलं हे 3. या ठिकाणी आपण अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी पाहिली दोन वेगवेगळ्या केसेसमध्ये. एक पद्धत अशी पण असते की दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान करून बेरीज किंवा वजाबाकी, कारण समान छेद असल्यावर बेरीज वजाबाकी करणं खूप सोपं आहे. पण त्यासाठी आपल्याला लसावी काय असतं मसावी काय असतं ते शिकावं लागेल, म्हणून मी 2 प्रकारे सांगितली बेरीज करण्याची पद्धत, एक ही आणि एक ती. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मला स्पर्धा परीक्षेचे पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करायचे असेल तर पुढचे सबस्क्राईब, लाईक आणि शेअर आवर्जून करा. चला आता आपण अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार पाहूया.